तर मित्र, आज आपण जायचं आहे कोल्हापुरातील एकदम फेमस आणि सुप्रसिद्ध ठिकाण ज्योतिबा डोंगर. तर त्यासाठी मी, माझा भाऊ आणि आदित्य माझा मित्र आम्ही तिघं निघालो तिकडे. डोंगरावर गेल्यानंतर स्टार्टिंगलाच आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती बघायला भेटते, अतिउत्तम आणि डोळ्याला प्रसन्न करणारी. त्यानंतर आम्ही पुढे चालत गेल्यानंतर आम्हाला भव्य असं एकदम पुरातन काळीन आपलं ज्योतिबाचं मंदिर दिसलं. ज्योतिबा मंदिरच्या चारी साईडला पूर्ण एकदम गुलालाने सगळं एकदम म्हणजे असं भरून गेलं होतं. मंदिर बघितल्यानंतर आम्ही निघालो आमच्या गावी, जे आहे ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशीच. आमच्या गावाचं नाव आहे कोलोली. कोलोलीत जाण्यासाठी आम्हाला बोट पकडून दुसऱ्या साईडला जावं लागतं, कारण आमचं जे गाव आहे ते नदीच्या दुसऱ्या साईडला आहे. त्यामुळे अजून तिकडे ब्रिज नाही बनलेला, सो आम्हाला क्रॉस करताना बोटीमधून जावं लागलं. मी कसा बसा बोटीत चढलो आणि तार खेचून आम्हाला त्या साईडला जायचं होतं, तेव्हाच बोट चालते. आणि हा माझा भाऊ आळशी, तो कधी काही काम करत नाही. त्यामुळं मला आणि पुढे जो बसला आदित्य, तर आम्ही दोघांनी स्पोर्टला पुढेपर्यंत घेऊन गेलो. शुभम व्हिडिओ घेणार आहे आमची, काहीतरी करतो तर. मग आम्ही लागलो आमच्या कामाला. आमचं गाव असं एकदम शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे, त्यामुळे एकदम शांती भेटते छान साईड. तर आदित्यला बोललो की मी खेच, तू मी बघतोय ते जरासं. मग आदित्यनं खेचायला लागला. मग मी बोललो मी पण जरा खेचून बघूया काय कसं वाटतं. तर बोट खेचताना इतकं हेवी वाटत होतं की हात एकदम जड झाले होते आणि हात सटकत होते ओले झाले. मग विचार केला जरासं दुसऱ्या साईडला जाऊन आंघोळ वगैरे करूया. त्यामुळे आम्ही लोकांनी बोट जशी दुसऱ्या साईडला गेली की जरासं नदीत उडी मारायचा विचार केला.